श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 14 ते 17 जानेवारीचं जे काही करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जे काही करंट अफेअर असणार आहे ते करंट अफेअर कसं असणार आहे, करंट अफेअर विथ स्टॅटिक जे काही आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्याचमुळे या व्हिडिओला तुम्ही काय करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सर्वांनी करायचं आहे. जास्तीत जास्त मित्रांकडे तुम्ही शेअर करा, जेणेकरून मलाही सपोर्ट तुमच्याकडून भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी शेअर करा. सर्वांनी टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करून घेत आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे. या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 1. ILO अहवालानुसार 2024मध्ये जागतिक बेरोजगारीचा दर किती टक्के असेल असा अंदाज वर्तवलेला आहे. या ठिकाणी पहा, 5.2% हा बेरोजगारीचा दर सांगितलेला आहे. कोणी? ILOच्या अहवालाने सांगितलेला आहे. आता सर्व काय आपण व्यवस्थित पुढे माहिती पाहूया. या ठिकाणी पहा, वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक 2024 या नावाने हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. आता पहा, 2023मध्ये विचार केला तर 5.1ची बेरोजगारी होते, 5.1% आणि 2024मध्ये 5.2%ची बेरोजगारी आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, ILOचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना होय. आता याची स्थापना कधी झाली? 1919मध्ये झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? जिनेवा या ठिकाणी. याचे अध्यक्ष कोण आहे? गिल्बर्ट हँगो. हे सर्व तुमच्यासाठी स्ट्रॅटेजिकचे पॉईंटसुद्धा महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 पहा, भूटानचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? तर शेरिंग तोब्गे हे भूटानचे नवीन पंतप्रधान आहेत. सर्वप्रथम म्हणजे हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत आणि यापूर्वी 2013 ते 2018च्या दरम्यान ते पंतप्रधान होते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भूटानबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे स्ट्रॅटेजिकचे आहेत. पहा, या ठिकाणी भूटानची राजधानी विचारली तर थिप्पू ही राजधानी आहे. भूटानचे चलन विचारलं तर भूटानी नेगुलत्रम हे त्याचं चलन आहे. आता काही करंट अफेअरचे यापूर्वी प्रश्न आलेले आहेत PYQमध्ये, तर ते प्रश्न या ठिकाणी पाहूया. मांगडेचू जलविद्युत प्रकल्प भूटानमधील ड्रग ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच काय, DGPCकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. म्हणजे हा जलविद्युत प्रकल्प त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. तर या प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. हा जो काही प्रकल्प आहे तो 720 मेगावॅटचा प्रकल्प आहे. भारत आणि भूटानचा संयुक्त प्रकल्प हा आहे. भारत सरकारने आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य या प्रकल्पासाठी केलेलं आहे. त्याचप्रमाणे भूटानची विद्युत ऊर्जा निर्मिती क्षमता 44% वाढलेली आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा, जो काही मांगडेचू जलविद्युत प्रकल्प आहे तो भूटानमध्ये आहे आणि भूटान आणि भारत या दोघांनी संयुक्तरित्या तो तयार केलेला आहे आणि तो जो काही जलविद्युत प्रकल्प आहे तो आता भूटानला सुपूर्द केलेला आहे आणि त्याच्यामुळे भूटानची जी काही जलविद्युत ऊर्जा निर्मितीची क्षमता आहे ती 44% वाढलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इतर महत्त्वाचे पंतप्रधानसुद्धा जे काही चर्चेमध्ये आहेत ते महत्त्वाचे या ठिकाणी पाहूया. भूटानचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? शेरिंग तोब्गे. फ्रान्सचा सर्वात तरुण पंतप्रधान कोण आहे? गॅब्रिएल अटल हे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. कुवेतचे नवीन अमीर कोण आहेत? शेख मेशाल अहमद अल जबर आल सबा हे कुवेतचे नवीन अमीर आहेत. अर्जेंटिनाचे नवीन राष्ट्रपती कोण झालेले आहेत? जेवियर मायली हे अर्जेंटिनाचे नवीन राष्ट्रपती ठरलेले आहेत. पोलंडचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? डोनाल्ड टस्क. आणि फिनलँडचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? तर पेटेरी ऑर्पो हे फिनलँडचे नवीन पंतप्रधान आहेत. यानंतर पहा, विंग्स इंडिया 2024 कोठे आयोजित केलं जाणार आहे? तर बेगमपेट विमानतळ हे कोठे आहे? हैदराबाद या ठिकाणी आहे आणि 18 ते 21 जानेवारीच्या दरम्यान हे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री यासाठी महत्त्वाचे आहेत. तर कोण आहे ते? ज्योतिरादित्य सिंधिया हे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत. यानंतर पहा, संरक्षण मंत्रालयाने अतिरिक्त सचिव आणि महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर समीर कुमार सिन्हा यांनी अतिरिक्त सचिव आणि महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा, राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर नाशिक जे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे या ठिकाणी, नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. कधी आयोजित करणार आहे? 12 ते 16 जानेवारी दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही आवृत्ती विचारली तर कितवी आवृत्ती आहे? 27वी आवृत्ती आहे. त्याचप्रमाणे आता ही 27वी आवृत्ती आहे, परंतु 26वी आवृत्तीबद्दल पाहूया माहिती.
26वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 हा कुठे आयोजित करण्यात आलेला? हुबळी, कर्नाटक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने किती वर्षांसाठी विकॉम 18 सोबत भागीदारी केलेली आहे? तर हे 4 वर्षासाठी भागीदारी केलेली आहे, 2023 ते 2027 पर्यंत. आता विकॉम 18 हे काय आहे या ठिकाणी पहा. विकॉम 18 हे रिलायन्स ग्रुपच्या मालकीची एक कंपनी आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, जो काही जिओ टी व्ही आहे, जिओ टी व्ही बरोबर, हे याचंच विकॉम 18चं प्रोडक्ट आहे. त्याचप्रमाणे विकॉम 18 हा एक प्रकारचा चॅनलसुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथून पुढचे जे काही इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन आहेत ना, तर ते सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहेत. म्हणजेच त्याचं विकॉम 18 सोबत त्यांनी काय केलेलं आहे, तो त्या प्रकारचा 4 वर्षांसाठी टाईप केलेला आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7. मालदीवने कोणत्या देशासोबत 20 महत्त्वपूर्ण करार केलेले आहेत? तर चीन सोबत केलेले आहेत. विद्यार्थी मित्र बघा, जे काही मालदीवचे आता नवीन पंतप्रधान झालेले आहेत, ॲक्च्युअली त्यांची आणि आपले भारतीय पंतप्रधान आहेत किंवा आपल्या भारतासोबत त्यांची ऑलरेडी काय आहेत, एक विरोध पक्षासारखं ते वागत आहेत किंवा विरोधी देश म्हणून वागत आहेत मालदीवचे नवीन पंतप्रधान. त्याच्यामुळे काय केलं, मालदीवनं आपल्या विरुद्ध देश कोणता असतो, तर चीन आहे बरोबर, आपल्या शेजारील देश चीन. पण त्याच्यामुळे मालदीवने काय केलेलं आहे, सध्या नवीन जे एक धोरण आखलेलं आहे, तर ते चिनी व्यक्तीमुळे म्हणजे चीनचा तो एक चीननेच त्याला पंतप्रधान बनवल्यासारखं आहे. कारण चीनला मालदीवचा पंतप्रधान बनवण्यासाठी जे काही प्रोव्हाइड करायला जातं, पैसे वगैरे काय असेल ते इलेक्शनसाठी जे काही खर्च असेल तो चीनने त्यांच्यासाठी खर्च केलेला आहे. आणि त्याच्यामुळेच काय केले, भारताच्या विरुद्ध जाण्यासाठी किंवा भारताच्या विरुद्ध जाण्यासाठी मालदीवने काय केलेलं, आता चीनसोबत काय केले, 20 महत्त्वपूर्ण करार केलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 8 पहा. नुकताच आइन्स्टीन प्रोब हा उपग्रह कोणत्या देशाने लॉन्च केलेला आहे? तर तो चीन या देशाने लॉन्च केलेला आहे. आता या ठिकाणी लेटेस्ट चीनमधील महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहूया. चीनचे संरक्षण मंत्री कोण आहेत? डोंग जून. पृथ्वीवरील सर्वात खोल प्रयोगशाळा चीनने सुरू केलेली आहे. जगातील पहिले मिथेनवर चालणारे रॉकेट प्रक्षेपित चीनने केलेले आहे. आर्थिक जोखीमसाठी एक प्रांत एक धोरण योजना ही चीनने सुरू केलेली आहे. जगातील सर्वात वेगवान इंटरनेट हे चीनने सुरू केलेलं आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या वर्षापर्यंत भारत हा $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवेल? 2028 पर्यंत भारत हा $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनणार आहे. ही घोषणा कोणी केली? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केलेली आहे. 2028 मध्ये जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था ठरणार आहे. म्हणजेच आपण ज्यावेळी $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनणार, म्हणजे $5 ट्रिलियन आपल्याकडे तयार होणार, त्यावेळी काय होणार आहे, 2028 मध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था आपली भारत देशाची ठरणार आहे. आता 2047 पर्यंत भारत $30 ट्रिलियन GDP सह विकसित अर्थव्यवस्था बनेल. म्हणजेच बघा, 2028 पर्यंत किती, 5 ट्रिलियन, आणि 2047 पर्यंत काय, 30 ट्रिलियन होणार आहे. म्हणजे जवळजवळ 6 पट हा फरक होणार आहे, हे पण लक्षात ठेवा. आता या ठिकाणी पहा, सध्या भारताची अर्थव्यवस्था किती आहे, $3.4 ट्रिलियन आहे आणि जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि या भारताच्या अगोदर कोण आहे, अमेरिका, चीन, जपान आणि जर्मन, हे सर्व भारतापेक्षा मोठ्या असणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 10. भारतीय नौसेनेला कोणत्या नावाने पहिले स्वदेशी स्टारलाइन ड्रोन प्राप्त झालेले आहे? तर दृष्टी 10. म्हणजेच पहा या ठिकाणी काय आहे, इस्रायलचे डिफेन्स फार्म LBT सिस्टमच्या सहकार्याने अदानी डिफेन्स आणि एरोस्पेसने याची निर्मिती केलेली आहे. हे मानवरहित हवाई वाहन LBT सिस्टमच्या हार्मिस 900 स्टारलाइन ड्रोनचे एक प्रकार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा. साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार जिंकणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? तर दीपा भंडारे या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. साखर उद्योगाच्या दीर्घ इतिहासात हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला ठरलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, एकमेव महिला आहेत, त्याच्यामुळे हा अतिशय इम्पॉर्टंट हा क्वेश्चन बनतो. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला कोणत्याही एक्झामसाठी महत्त्वाचा ठरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चर्चेतील काही प्रथम महिला आहेत ते या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. बघा या ठिकाणी दीपा भंडारे आहेत, त्या सर्वश्रेष्ठ पर्यावरण अधिकाऱ्यांचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे.
नीना सिंग CISFच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. डॉक्टर सविरा प्रकाश या पाकिस्तान निवडणूक लढणाऱ्या पहिल्या हिंदू महिला आहेत. त्याचप्रमाणे पहा, लालरिनपुई या मिझोरमच्या पहिल्या महिला मंत्री आहेत. यानंतर पहा, शीतल महाजन माउंट एव्हरेस्टजवळ 21,500 फुटांवरून स्काय ड्राईव्हवर करणाऱ्या प्रथम महिला ठरलेल्या आहेत. शेख हसीना जगातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या महिला ठरलेल्या आहेत. सुधा मूर्ती ग्लोबल इंडियन अवॉर्ड्स प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. जय वर्मा सिन्हा रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. बघा, रेल्वे बोर्डाला आत्ताच ते 118 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 118 वर्षामध्ये प्रथमच जय वर्मा सिन्हा या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न तर अतिशय इम्पॉर्टन्स आहे, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये जरूर विचारला जाणार आहे. यानंतर पहा, WTOने भारताचा राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर सेंथिल पांडियन यांची नियुक्ती केलेली आहे. सेंथिल पांडियन कोण आहे? तर हे यापूर्वीचे IAS अधिकारी आहेत, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी बघा, 31 मार्च 2024 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 3 वर्षाचा कार्यकाळ असणार आहे त्यांचा. आणि यापूर्वी गजेंद्र नवनीत राजदूत होते. गजेंद्र नवनीत हे कोण होते? यापूर्वी WTOने भारताचे राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, WTOचा फुल फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच काय? WTO आहे. याची स्थापना कधी झालेली? 1995 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? तर जिनेवा या ठिकाणी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं WTO असतो तसंच त्याचप्रमाणे UNWTO असतो. ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. आता याचा पण फुल फॉर्म पाहूया. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन. जसं हे ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, त्याप्रमाणे हे काय आहे? टुरिझम ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामुळे हा दोन्ही एकत्र प्रश्न करून दिले जातात. तर कधी WTOचं ऑप्शन असतो, कधी UNWTOचा ऑप्शन असतो. तर त्याच्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? कन्फ्युजन होऊन देऊ नका. ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. आता UNWTOचा जी काही स्थापना झाली ती कधी झाली ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. UNWTOची जी स्थापना कधी झाली ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आणि आता पहा, UNWTOचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? तर माद्रिद, स्पेन या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. सर्वांनी 100% कमेंट करायचे आहे. यानंतर कोणत्या विमानतळाला 2023 वर्षातील सर्वश्रेष्ठ विमानतळ म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर चांगी विमानतळ आहे, त्याला सर्वश्रेष्ठ विमानतळ हा 2023 पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि ते कोठीला आहे? तर सिंगापूर या देशामधील आहे. आतापर्यंत 12 वेळा सर्वात चांगले विमानतळ ठरलेले आहे. चांगी हे विमानतळ जे आहे ते आतापर्यंत 12 वेळा सर्वात चांगले विमानतळ ठरलेलं आहे. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्यातील बेसन लाडूला GI टॅग मिळालेला आहे? उत्तर प्रदेशमधील अयोध्या या ठिकाणचे जे काही बेसन लाडू आहेत त्यांना GI टॅग मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेत कोणत्या 2 देशाचे शास्त्रज्ञ सहभागी झालेले आहेत? तर मॉरिशस आणि बांगलादेशचे शास्त्रज्ञ या ठिकाणी काय झालेले आहेत? सहभागी झालेले आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. घोडसवारीमध्ये अर्जुन अवॉर्ड्स मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? तर दिव्यकीर्ती सिंह आहेत या पहिली महिला ठरलेल्या आहेत. तर राजस्थान नागौर जिल्ह्यातील या रहिवासी आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 17 पहा, प्रत्येक वर्षी भारतीय लष्कर दिवस म्हणजे आर्मी डे कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. 15 जानेवारी 2024 हा 76वा लष्कर दिन आहे. आता या ठिकाणी पहा, का साजरा केला जातो याचं कारण पण या ठिकाणी पाहूया. 15 जानेवारी 1949 रोजी लेफ्टनंट जनरल KM करिप्पा यांनी फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला. त्या क्षणाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे पहा, फ्रान्सिस बुचर हे भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ होते. म्हणजेच बघा, भारताचे जे काही शेवटचे कमांडर इन चीफ होते ते कोण होते? फ्रान्सिस बुचर होते. आणि फ्रान्सिस बुचर यांचा पदभार काढण्यात आला आणि त्यांच्याऐवजी कोण होतं? तर KM करिप्पा यांनी काय केलेलं आहे? लष्कराचं पहिलं कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. आणि तो दिवस म्हणून आपण काय करतोय? भारतामध्ये आर्मी डे म्हणून साजरा केला जातो.
यानंतर प्रश्न क्रमांक 18 पहा, 2025मध्ये होणाऱ्या आशियाई हिवाळी खेळाचे आशियन विंटर गेम्स शुभंकर काय ठरवलेलं आहे? तर बिनबिन आणि निनी हे 2 शुभंकर आहेत. ही आवृत्ती विचारली तर कितवी आहे? 9वी आवृत्ती आहे. आणि ही कुठे आयोजित होणार आहे? हर्बिन चीन येथे आयोजित केली जाणार आहे. विद्यार्थी मित्र बघा, आशियन गेम म्हटलं की आता बघा या ठिकाणी जो काही 2022चा जो आशियन गेम आहे तो पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याबद्दल आपण या ठिकाणी एक ओव्हरव्ह्यू करूया. 19वा आशियाई खेळ 2022चा आहे. आयोजित होंगझाऊ चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. परंतु कोविडच्या कारणामुळे 2023मध्ये हा आयोजित झालेला आहे. ॲक्च्युली 19वा आशियाई खेळ हा कधी होणार होता? 2022मध्ये. परंतु कोविड होता त्या पिरियडमध्ये, त्याच्यामुळं तो जो काही 19वा आशियाई खेळ आहे तो कधी झाला? 2023मध्ये झालेला आहे. आता यामध्ये सर्वाधिक पदक कोणी जिंकलेले आहेत? तर चीनने सर्वाधिक पदक जिंकलेले आहेत. त्याच्यामध्ये गोल्ड मेडल किती मिळवले चीनने? 211. चीनने किती पदक मिळवले आहेत गोल्ड मेडल? 211. सिल्वर मेडल किती मिळवलेत? 111. ब्रॉन्झ मेडल किती मिळवलेले आहेत? 71. आणि एकूण किती मिळवलेत? तर 383. आता 19व्या आशियाई खेळामध्ये भारताने किती गोल्ड मेडल मिळवलेत? 28. सिल्वर किती मिळवलेत? 38. ब्रॉन्झ किती मिळवलेत? 41. आणि एकूण किती मिळवलेत? 107. त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वाधिक पदक मिळवलेत कोणी? चीनने. त्याच्यामुळे चीनसुद्धा महत्त्वाचा आहे आणि आपला प्यारा भारत देश आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. आता पहा, ही काही जे काही आशियाई खेळ आहेत त्याची पहिली आवृत्ती नवी दिल्ली, भारत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. कधी विचारलं तर 1951 रोजी. आणि जी काही 20वी आवृत्ती आहे, म्हणजे आता पुढील आवृत्ती 20वी आवृत्ती नागोया, जपान या ठिकाणी होणार आहे. आणि कोणत्या साली विचारलं तर 2026 या साली ही आयोजित केली जाणार आहे. यानंतर पहा 19वा प्रश्न, भारतातील कोणते शहर सर्वाधिक प्रदूषित ठरलेले आहे? तर बर्निहाट हे शहर आहे. हे कुठील आहे? मेघालय या राज्यामधील आहे. आणि दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषित हे शहर ठरलेलं आहे. विद्यार्थी मित्र बघा, यापूर्वी काय होतं? दिल्ली हे सर्वात जास्त प्रदूषित होतं, परंतु त्याचं रेकॉर्ड आता ब्रेक झालेले. कोणी केलेले? बर्निहाटने. त्याच्यामध्ये काय झालेले? बर्निहाट हे जे शहर आहे मेघालय राज्यातील, तर ते सर्वाधिक प्रदूषित ठरलेलं आहे. आता हा रिपोर्ट कोणी सुरू केलेला आहे किंवा हा रिपोर्ट कोणी जारी केलेला आहे? तर सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर CREA यांनी हा रिपोर्ट त्यांनी काय केलेला दिलेला आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 20 पहा, कोणत्या राज्य सरकारने युवा निधी योजना सुरू केलेली आहे? तर कर्नाटक या राज्याने युवा निधी योजना सुरू केलेली आहे. आता पहा, बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी योजना सुरू केलेली आहे. आता ही योजना 2022-23 या शैक्षणिक वर्षात पदवी प्राप्त केलेल्या आणि पदविका प्राप्त केलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी ही मदत प्रदान करते. आता पहा, आणखीन त्याची कंडिशन काय आहे? गेल्या 6 महिन्यात नोकरी न मिळालेल्या आणि उच्च शिक्षण घेत नसलेल्या पदवीधारकांना दर महिन्याला 300 रुपये आणि पदविकाधारकांना 1,500 रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन करण्यात आलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा, युवा निधी योजना कर्नाटकने सुरू केलेली आहे. ही योजना काय सांगते? ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री आणि डिप्लोमा केलेला असेल, परंतु त्यांनी काय केलं? तुमचं पुढं करिअर कोणत्याही प्रकारचं घडलेलं नाही, म्हणजे डिग्री डिप्लोमा केला 6 महिन्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा जॉब भेटलेला नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचं पुढे सुद्धा शिक्षण घेता येत नाही, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना काय केलं त्यांनी? तर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 3,000 रुपये आणि जे काही डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत त्यांना 1,500 रुपये प्रति महिन्याला त्यांनी काय केलेले? त्यांनी मदत दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कर्नाटक राज्याने ही मोठी योजना सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे कर्नाटकमधील जे काही इतर महत्त्वाचे करंट अफेअरचे पॉईंट आहेत या ठिकाणी पाहूया. युवा निधी योजना ही कर्नाटक राज्याने सुरू केलेली आहे. भारतातील सर्वात मोठी गोलाकार रेल्वे बेंगळूर येथे सुरू करण्यात आलेली आहे. डॉक्टर पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना कर्नाटकमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे स्वदेशी हायस्पीड फ्लाईंग UAVची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पहा, पोषण जागरूकता निर्देशकांमध्ये कर्नाटक हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरलेलं आहे. आणि पहिले राज्य प्रथम हे कोण आहे? तर पंजाब हे राज्य आहे. राजनाथ सिंह यांच्याद्वारे बेंगलोर येथे इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शोचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कंबाला महोत्सव आयोजन हे कर्नाटकमध्ये करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पहा,
कर्नाटक राज्याबद्दल आणखीन इतर स्ट्रॅटेजिक जे पॉईंट पाहिजेत आपल्याला. कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे? बेंगलोर या ठिकाणी आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? सिद्धरमैया आहेत. राज्यपाल कोण आहेत? थावरचंद गेहलोत आहे. त्याचप्रमाणे पहा, कर्नाटकमधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पहा या ठिकाणी. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान आहे कर्नाटकमध्ये. मधुमलाई राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटकमध्ये आहे. नागरहोल राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटकमधील एक महत्त्वाचं लोकनृत्य आहे, इतरही आहेत पण हेच अतिशय महत्त्वाचं ठरतं नेहमी. यक्षगान हे जे काही लोकनृत्य आहे हे कर्नाटकमधील आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 20 पहा, सहयोग कायजिन हा संयुक्त सराव कोणत्या 2 देशांमध्ये झालेला आहे? तर भारत आणि जपान या 2 देशांमध्ये हा जो काही 2 देशांमध्ये संयुक्त सराव झालेला आहे. आता हा सराव कुठे झालेला आहे? तर चेन्नईच्या किनारपट्टीवरती झालेला आहे. आणि कधीपासून विचारलं तर 8 जानेवारीपासून आहे. आता भारत आणि जपानचे तटरक्षक म्हणजेच कोण? कोस्ट गार्ड. आपल्या भारतामध्ये कोस्ट गार्डला काय म्हणतात? इंडियन कोस्ट गार्ड म्हणतात, म्हणजेच काय? ICG. आता पहा या ठिकाणी समुद्र किनारपट्टीच्या ठिकाणी तटरक्षक असतात. म्हणजे जे काही कोस्ट गार्ड आहेत ते कुठे असतात? समुद्र किनारपट्टीच्या ठिकाणी असतात, त्यांच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी असतात. आता हा जो काही सराव आहे त्याबद्दल माहिती पाहूया. हा सराव 2006 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सहकार्याच्या मेमोरेंडल्स अंतर्गत दोन्ही देशात दरम्यान सुरू असलेल्या सहकार्याचा एक भाग आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भारत आणि जपानमधील इतर लष्करी सराव आहेत त्याबद्दल माहिती पाहिजे आहे आपल्याला. धर्मसंरक्षक इंडियन आर्मी आणि जपान आर्मीच्या दरम्यान आहे. वीर संरक्षक इंडियन एअरफोर्स आणि जपान एअरफोर्स दरम्यान आहे. शून्य मैत्री इंडियन एअरफोर्स आणि जपान एअरफोर्स दरम्यान आहे. त्याचप्रमाणे जिमेक्स हा इंडियन नेव्ही आणि जपान नेव्हीच्या दरम्यान आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व जे काही लष्करी सराव आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत, जे भारत आणि जपानमधील आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 21 पहा, RBIचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देबब्रत बात्रा यांना किती वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे? 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 2020 मध्ये 3 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. RBIसाठी 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. हे पण स्ट्रॅटेजिक पॉईंट महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी पहा, RBIचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास आहेत. हे कितवे आहेत? तर 25वे गव्हर्नर आहेत जे शक्तिकांत दास आहेत. या ठिकाणी पहा, 4 डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत? मायकल पात्रा, टी रविशंकर आहेत, M राजेश्वर राव आहेत, स्वामीनाथन जानकी रमन हे 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत RBIचे. विद्यार्थी मित्रांनो, हा या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा, आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर गुजरात या राज्यामध्ये हा आयोजित केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक मकर संक्रांतीला प्रत्येक राज्यामध्ये हा म्हणजे आपण पतंग उडवत असतो, बरोबर. परंतु जे काही जगभरातील जे काही व्यक्ती आहेत किंवा जगभरामध्ये जे काही पतंग उडवणारे सर्व देश आहेत, तर ते बरेच देश आपल्या गुजरात या राज्यामध्ये येतात आणि त्या ठिकाणी काय केलेले आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव त्या ठिकाणी सेलिब्रेट केला जातो. तर त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी काय करूया, थोडक्यात माहिती पाहूया. याचं उद्घाटन कधी करण्यात आलेलं आहे? 7 जानेवारी रोजी. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी हे काय केलेले उद्घाटन केलेलं आहे. 7 ते 14 जानेवारी दरम्यान गुजरातमधील विविध ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मकर संक्रांतीचा सण पतंग उत्सव म्हणून ओळखला जातो. 55 देशातील 153 पतंगबाजांनी पतंग महोत्सवात सहभाग घेतलेला होता. आता विद्यार्थी मित्र बघा, आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आहे किंवा तुम्हाला असंही परीक्षेमध्ये येऊ शकतं, फक्त पतंग महोत्सव हा शब्द सुद्धा वापरला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व जे काही आत्ताचे जे काही प्रश्न आहेत, जे काही 14 ते 17 जानेवारीचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. पुढील लेक्चर डेली होत असेल आणि डेली 6 वाजता आपलं हे लेक्चर सुरू होत असतं. आणि विद्यार्थी मित्र बघा, या व्हिडिओची जर PDF तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामची जी काही लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉन बटन दाबायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट वेळोवेळी भेटतील.